सेकंड राऊंड मधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला कुसरून तर दुसऱ्या बाजूला ठोंबसे. ठोंबसे टीम जर आपण पाहिलं तर ठोंबसे टीम ज्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमच क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय आणि पहिल्या स्पर्धेमध्ये अगदी शुभारंभ गोड केलाय. सुरुवात गोड झाल्यानंतर शेवटही गोड होतो. अगदी दऱ्याखोऱ्यातून जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये जोडला गेलाय. ठोंबसे टीम चांगला परफॉर्मन्स दाखवला. अगदी बॅटिंग असेल किंवा फील्ड असेल किंवा गोलंदाजी असेल तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ केला. सुरुवात गोड केली. श्री गणेश या टीमने केलाय. तर क्रिकेट खेळण्याची आवड प्रत्येकाला असते, परंतु त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. आणि प्रॅक्टिसमधून फक्त क्रिकेट खेळायचं कशासाठी तर या ट्रॉफीसाठी. आणि ट्रॉफी कशासाठी तर आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. क्रिकेटमधून पैसा मिळत नसतो, पैशाला किंमत नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये किंमत आहे ती फक्त या चषकाला. कारण माझा गाव माझा अभिमान आहे, माझा तालुका हा माझा अभिमान आहे. गावासाठी क्रिकेट आपण खेळत असतो. ठोंबरे टीमने गावाच्या नावासाठी मैदानामध्ये दाखल झाले. पहिली मॅच वन साइड सामना जिंकलाय. या मॅच मध्ये काय करली टीम याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष राहिले. सुरुवात केले अगदी दमखम दाखवत, मजबूतीने सुरुवात केली. जर पाया मजबूत असेल तर आपण काहीही करू शकतो. त्याचं एक उदाहरण. जाऊया मॅच कडे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यस पंच सांगतायत लेग स्टंपच्या थोडासा बाहेर गेला. यस वाईडने केले या सुरुवात. विनायक आणि अर्जुन ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तर प्रथम P1चं पहिलं षटक रोहित. प्रत्येक सामना हा हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात. अगदी रोमांचक सामने आहेत. मोठा फटका खेचलाय, समोरच्या दिशेने फटका ठोकलाय, चिमणी उडाली, भुर्र चेंडूला फेकून दिलाय. खूपच 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 दूर. एस इट इज अ ब्रँड स्ट्रोक. षटकार. पहिला वाईड. त्यानंतर मात्र आक्रमण केलं, अटॅक केलाय. तुम खिलाडी आहे तो भैया, हम भी खिलाडी. तुम्हीच मॅच जिंकली नाही, आम्ही पण मॅच जिंकलोय. तेच कुठेतरी दाखवून देतोय बॅटर विनायक. 7 धावेने सुरुवात झाली. मॅच रफ आणि टफ हा सामना पाहायला मिळेल. यावेळेस फसवलाय, जाळ्यामध्ये विणलाय, जाळ्या पकडण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. धावची संधी, फेकी खराब. नशीब थोडस मी म्हणेल खराब आहे. संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने. क्षेत्ररक्षण थोडस खराब. प्रथम कॅच साठी वेगाने धावत आला, कॅच सोडला. फेकी देखील थोडीशी खराब. फलंदाजाला मात्र मिळाला ते जीवदान. या संधीचा फायदा कशा प्रकारे उचलेल हा बॅटर नक्कीच पाहिलं जाईल. शांतता शांतता आणि शांतता या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. दोन्ही संघ प्रथमच आमने सामने लढतायत. यावेळेस मोठा फटका खेचला. अगदी आपण पाहिलं तर वेगाने जात आहेत. डिफेक्स्टा कव्हर रिजन मधून फेकी होईल. दुसरी धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. याची देह याची डोळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वक्तीप्रमाणे बघा हा क्षण आनंदाचा आहे. आयुष्य खूप लहान आहे पण ते जगाल तेवढं महान आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा एन्जॉय करा. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे. मोठा फटका आलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूकडे येतोय. यावेळेस कोणतीही चुकी नाहीये. काहू कॉर्नर आणि मिड विकेट मध्ये टिपलाय जाईल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. बॅटर ओयुटी आउट. बघा आयुष्य खूप महान आहे. आपण चर्चा करत होतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ ही आनंद साजरा करा. आनंदाने जगायला शिका. या क्रिकेटमधून आपण काय कमवलंय? असंख्य मित्र परिवार जोडला गेलाय आणि त्याच मित्र परिवाराच्या साथीने एक दिवस का होईना परंतु आनंदाचा एक दिवस आपण नक्की साजरा करतोय. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? जी वेळ समोर आहे ती वेळ पूर्णपणे एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करा. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात, हार जीत होते, परंतु आनंद मिळतो. कधी अपयश असतं, कधी पराजय येतो तर कधी विजय येतो, परंतु दिवस हा प्रत्येकाचा येतो. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय सूरज, ज्याने मागील मॅच मध्ये चमकला होता. या बॅट मध्ये पहिलाच बॉल आल्यावरती स्वागत केलंय. धावा किती असतील या बॉलवरती?
पंच सांगतायत यस, वन बाउन्स, चेंडू सीमा पार निघून गेलाय. 4 धावेसाठी होईल तो फरार. मिळतील त्या पूर्ण 4. सूरज है भैया, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मागील मॅच मध्ये चमकला होता, या मॅच मध्ये देखील सुरुवात केले. पहिल्याच बॉलवरती 4. इरादे स्पष्ट केले. इस मैच में भी कुछ खास करेंगे. दमखम पाहायला मिळतो याच्या बॅटिंग मध्ये अफलातून. धावा जर आपण पाहिलं तर 15 धावा झालेत. शेवटचा या षटकातील हा बॉल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टायमिंग. स्टोक क्षेत्ररक्षक रिवर्स जातोय, जाईल परंतु त्या दरम्यान चेंडू निघून गेलाय. यस, डी झोन मध्ये एक सिंगल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावा झालेत त्या 16. एक विकेट देखील प्राप्त केलाय. एक षटकार, एक चौकार देखील खर्च केला. रोहितचं षटक होईल समाप्त. षटक क्रमांक 2 कोणाच्या खांद्यावरती असेल जबाबदारी. चला स्पीडअप घ्या प्लीज. प्रत्येक टीमला माहिती असतं आपले गोलंदाज फिक्स असतात. कोणत्या वेळी कोणता गोलंदाज बॉलिंग करेल हे देखील फिक्स असतं. टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्या. वेळ खूप कमी आहे. वेळ कोणासाठी थांबत नसतो मित्रांनो, आणि थांबणारी नाहीये. वेळेच्या पाठीमागे आपल्याला धावावं लागेल. ओव्हर क्रमांक 2 वरती बॉलर प्रथमेश. प्रथमेश काय कमबॅक करेल या मॅच मध्ये. अडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शफल झाला. कदाचित वाटलं होतं की हा व्हाईट बॉल जातोय की काय. होय, यस, पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. पहिल्या षटकामध्ये देखील व्हाईटने सुरुवात झाली होती. याही षटकामध्ये व्हाईटने सुरुवात केली. मोठा फटका केसलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय. ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक. षटकार. पुस्तकीय फटका, अगदी देखणा स्ट्रोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. संयमाने खेळला, समाधानाने खेळला. बऱ्याचशा गोष्टी या फटक्यामध्ये पाहायला मिळाल्या. सुंदर होता, अतिशय सुंदर हा फटका होता. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. या बॅटने यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकी नाहीये. एकाच धावेवरती थांबवलंय. परंतु धावा जर आपण पाहिलं तर बघा, मागील मॅच मध्ये पहिला वाईड आला होता, दुसरा षटकार आला होता. याही षटकामध्ये पहिला वाईड, दुसरा षटकार, परंतु तिसऱ्यावरती सिंगल आले. फ्लिक करण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल डी मध्ये गेलाय. यस, वाईड +1. हा बोनस आहे. 2 धावा. धावा रोका. एक धाव खूप महत्वाची असते. बघा, अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो, अगदी याही स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे, कारण पंचांची भूमिका महत्वाची असते. लग्नामध्ये भटजी आणि क्रिकेटमध्ये पंच असतील तरच कार्यक्रम व्यवस्थित होतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज कदाचित लागली होती. आवाज देखील आला आणि फलंदाज मात्र यावेळेस बाद होईल. मोठा मासा जाळ्यामध्ये पकडलाय. आवाज पूर्णपणे प्रत्येकाकडे पोहोचला. मोठा मासा पकडलाय. स्टंपिंग आहे. येस, क्लीन बोल्ड आहे. फलंदाज मात्र माघारी परतलाय. सूरज. नवीन बॅटर अर्जुन मोहिते मैदानामध्ये दाखल झालाय. एक अर्जुन आहे, दुसऱ्याही अर्जुनच आलाय. ही अर्जुनची जोडी ही धाव फलक कुठपर्यंत घेऊन जाईल याकडे पाहिलं जाईल. भगवान अर्जुनाने डोळे बंद करून माशाचा डोळा फोडला होता. या मॅच मध्ये 2 अर्जुन आहेत. हे 2 अर्जुन डोळे उघडे ठेवून बॅट आणि बॉलचा संपर्क कसा करतायत याकडे पाहिलं जाईल. खूप चांगली, अगदी रोमांचक हा सामना बनलाय. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 25.
माफ करा 26 धावा झालेत. ऑन साइडला फटका अगदी हलक्या त्याने प्लेसमेंट केलंय, फक्त फ्लिक केला परंतु टीम मध्ये गेलाय. एक सिंगल धाव. कमबॅक पूर्णपणे या मॅच मध्ये करून दिलाय. ठोमसी टीम प्रथमच क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. गावासाठी खेळते, गावाच्या नावासाठी खेळते, गावाच्या अस्मितेसाठी खेळते. करायचं काहीतरी खास करायचं आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये जर चमकले तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या टीमचं नावाची चर्चा राहील. मोठा फटका खेचलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक 2 वेगाने येत आहेत. येस, कॅच टिपलाय. महत्वाचा कॅच होता आणि ही अर्जुनची जोडी तोडण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरला. बॅटर अर्जुन बॅक टू द डग आउट. बॅटर गॉन आउट. प्रत्येकाला वाटलं असेल की ही टीम नवीन आहे, अगदी क्रिकेटमध्ये प्रथमच खेळते, काय काय खास खेळू शकणार नाही. दिसतं तसं नसतं, म्हणून तर मित्रांनो जग फसतं. हलक्यामध्ये कोणाला घ्यायचं नसतं. आकाश समुद्र प्रत्येक गोष्ट बुडवतो परंतु तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. काय गोलंदाजी केलंय, नक्कीच कमबॅक केलंय. यावेळी स्टॅप केलाय, अगदी क्षेत्ररक्षक आहेत. मिडऑफ मध्ये अगदी वेगाने क्षेत्ररक्षकाला एक सिंगल धाव नक्कीच पूर्ण केले. रन नाही. येस, हा डॉट बॉल केलाय. ओव्हर जर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त आणि धावा जर एकूण आपण पाहिलं तर 27. अजूनही 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 2 षटक म्हटल्यानंतर 10 बॉल आणि 10 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत टीम कोसरून आपलं धाव फलक पोहोचवेल याकडे नक्कीच पाहिलं जाईल. अगदी रंग भरले गेले त्या मॅच मध्ये. मजा आली यार, खूप चांगली स्पर्धा. चला स्पीडअप घ्या प्लीज. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज संकेत. एका बाजूला आपण पाहतोय ब्लू आर्मी, दुसऱ्या बाजूला व्हाईट आर्मी. प्रत्येक टीम ही किट्स मध्ये पाहायला मिळते. आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे, कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. बघा टेनिस क्रिकेट आपण पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये बदलल्यात. आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर शिस्त लावले. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये तंतोतंत शिस्तीचं पालन केलं जात आहे. प्रत्येक टीम ही किट्स मध्ये पाहायला मिळते. प्रत्येकाची वरती नियमांचं बंधन आहेत. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, एक सिंगल धाव येते. कुठेतरी संघ जर आपण पाहिले तर लडखडलाय, त्यांच्या बंगल्याप्रमाणे संघ कुठेतरी कोसळलाय. परंतु अजूनही धावा येऊ शकतात, अजूनही षटक शिल्लक आहेत, बरेचसे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 27 धावा झाले. स्कोर जर आपण पाहिलं तर सन्मानजनक बनलाय. अजूनही 8 बॉल आहेत. या 8 बॉल मध्ये 2 जरी षटकार आले तरी धावा वाढतील. परंतु फलंदाजाने कुठेतरी निराशा गाठीशी मानले गेले, फेकी केले. हा एकूण धावा झाले ते आतापर्यंत 29. जणू काही मॅच सोडले की काय. बघा एका खेळाडूवरती क्रिकेटचा खेळ अवलंबून नसतो. ज्यावेळेस तेव्हा तुमचा संपूर्ण स्क्वॉड मैदानामध्ये परफॉर्मन्स दाखवतो त्यावेळेस संघ नक्की जिंकतो. अवलंबून कोणावरती राहायचं नसतं मित्रांनो. बॉलर निघालाय, मोठा फटका आलाय बॅटच्या फ्लो मध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन साइडला उडवलाय, फेकून दिलाय. दमदार, शानदार, बहारदार येतोय तो दणका, धमाकेदार षटकार. संयम 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 तुमच्यामध्ये असायला हवा. संयम असेल तर मार्ग हा नक्की मिळतो. ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकाराच्या सहाय्याने धावा देखील वेगाने वाढल्या जातील. 35. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. सलगचा दुसरा ठोकलाय तो धमाकेदार, ब्युटिफुल स्ट्रोक, ग्लोरियस फटका, षटकार.
सलग 2 षटकार ठोकले. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम थोडीशी लेंथ मध्ये कुठेतरी भटकला गेला. 5 बॉल सर झालेत का? येस ओके. येस 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 6 बॉलची मॅच आहे. अच्छा येस यावेळेस ऑप्शनच्या थोडासा बाहेर प्रेशर निर्माण केलाय. थोडस शांतता मैदानामध्ये चालली होती. अचानक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये 2 षटकार देखील आले. त्यानंतर गोलंदाजावरती थोडासा प्रेशर निर्माण केलाय. ओढा बॅटिंग कमबॅक केलाय. यावेळेस बॅटची एज क्षेत्ररक्षक आहेत. यष्टीरक्षक टिपला जाईल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. बॅटर संकेत येईल बॅक टू द डगआउट. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त होतोय. धावा एकूण झाले त्या 43-43. आव्हान खूप 18 चेंडू मध्ये 43 धावींचं आव्हान तुम्हाला पूर्ण करायचंय. 42 झाल्या 43चं आव्हान. 43 आव्हान तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये आपण कमीत कमी 15-20 तुम्हाला सरासरीने बॅटिंग करावी लागेल. चला फिल्डिंग टीम प्लीज लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोसरून टीम आपण फील्ड लगेच सजवून घ्या. तर टोमसे टीम आपण देखील सलामी जोडी मैदानामध्ये लगेच दाखल करायची आहे. खरं अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवस आपल्याला उजेडामध्ये पूर्ण ही स्पर्धा करायची आहे. सर्वांचं सहकार्य असावं. खूप चांगली आपण स्पर्धा पाहत आहोत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री भराडीदेवी स्पोर्ट्स लेंडोरी आयोजित ग्रामदैवत श्री भराडदेवी चषक 2025 पर्व क्रमांक पहिल्याच पर्वामध्ये अगदी मनापासून ही स्पर्धेचं आयोजन केलंय. प्रत्येक गोष्ट अगदी तंतोतंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक ट्रॉफीज आकर्षक करंडक आपल्या समोर मांडले गेलेत. येता येता प्रत्येक जण प्रथम आल्यानंतर काय करतो तर पहिलं ट्रॉफी पाहतोय. ट्रॉफी पाहिल्यानंतर त्या ट्रॉफीच्या अक्षरशः प्रेमात प्रत्येक जण पडतोय. परंतु मैदानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तेवढे एफर्ट्स द्यावे लागतात. त्यातून संघ जिंकेल, आपल्या टीमचं आपल्या गावचं नाव त्या चषकावरती कोरेल. प्रत्येक स्पर्धा ही मानाची असते, अभिमानाची असते, सन्मानाची प्रत्येक स्पर्धा असते. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये संघर्ष जो संघ करतो, जो मेहनत करतो, जिद्दीने खेळतो, तो नक्कीच प्रत्येक चषकावरती आपलं नाव करतो. पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक लीग स्पर्धा देखील होतात. एक गाव अकराचं क्रिकेट असेल, अगदी रबर बॉल असू द्या किंवा टेनिस बॉल असू द्या, कोणत्याही सीझनला हा पाटण तालुका कधी माघार घेत नसतो. रबरच्या स्पर्धा देखील आपण पाहिलं, प्रत्येक वीकला स्पर्धा होत्या. टेनिसलाही सुरुवात केली, सर्वांच्या अगोदर सुरुवात केली. पाटण तालुका क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच अव्वल स्थानी हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा असोसिएशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. अध्यक्ष आपण पाहतोय शिवदादा बॉस. बॉस हा फक्त नावाने नाहीये तर कर्तृत्वाने आहे. प्रत्येकाच्या मनावरती राज्य केलंय. चर्चा आपण आज संपूर्ण दिवसभर करणार आहोत. प्रत्येक गोष्टीची अगदी चर्चा होईल. चला स्पीडअप घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. सलामीची जोडी टोमसे टीमची दाखल झाली. नक्कीच पाटण तालुक्याचा डॉन चकद यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, आपले स्पर्धेमध्ये स्वागत आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. सलामी जोडी दाखल आहे. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईक एंडला साहिल ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. तर P1चं पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. सूरज मागील मॅच मध्ये चमकला होता. या मॅच मध्ये थोडीशी चमक उडाले. बॅटिंग काही खास करू शकले नाहीत, परंतु गोलंदाजीवरती काय कमबॅक होईल याकडे पाहिले जाईल. 3 षटकांची मॅच, 43 धावा जमा करायच्या आहेत. सुरुवात गोड केली होती टीम टोमसेनी. या मॅचचा शेवट कसा करतील याकडे पाहिले जाईल. 18 बॉल 43 धावींचं आव्हान. पहिले षटक, पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आगमन केलंय. येस, मोस्ट वेलकम, स्वागत आहे. पहिलाच बॉल उडून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो.
धम्मागा ब्युटिफुल स्ट्रोक, सुंदर, अतिशय सुंदर फटका, षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय, आगमन केलंय. हम भी किसी से कम नहीं है, कभी तेरी तो कभी मेरी. बॉलर निघालाय. यावेळी देखील फटका बसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, कम बॅक होण्याची संधी. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला. हातामध्ये जणू काही चुंबक आहे, कॅच पकडलाय आणि महत्वाचा खेळाडू रोहित याला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बॅटर होईल ओयुटी, आउट. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण तुम्ही जमा करू नका. क्षेत्ररक्षण जागेवरती उभे राहू द्या. थोडस वेळेचं आपण बंधन आहे, वेळ आपल्याला पाळावी लागेल. 1:25 झालेत. दुपार सत्र चालू झालंय. थोडासा वेळ आपल्यासाठी थांबत नाहीये, थोडासा स्पीडअप घ्या. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय दादा. येस, दादा मैदानामध्ये आलाय. दादाची दादागिरी या मॅच मध्ये होईल. काय होईल, काय घडेल, नक्कीच पाहायला मिळेल. 0.2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. येस, ब्लॉकचा चेंडू परफेक्ट यॉर्कर हाणलाय, डॉट केलाय. 43 धावेंचं आव्हान. सुरुवात गोड केली होती, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठेतरी उत्साह निर्माण केला. षटकार खेचण्याच्या प्रयत्नामध्ये झेल दिला. या रनअपमध्ये थोडंसं अडथळा आहे. डेट दादा मैदानामध्ये आहे. सूरज, दादानेही मोठा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, कोणतेही चुकी नाहीये. सलगचा दुसरा मोठा मासा, मोठी विकेट. दादाची खेळीचा होईल द एंड. बॅटर बॅक टू द डगआउट. कमबॅक आणि कमबॅक. मी म्हटलं होतं हा सूरज बॅटिंग मध्ये काही खास करू शकला नाही, परंतु गोलंदाजी मध्ये जर एक षटकार खेचला असेल तरी कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये, ती ताकद माझ्यामध्ये आहे, ती पूर्णपणे मैदानामध्ये दाखवलंय. ऑर्डर्स फेल यार, कमबॅक खूप महत्वाचा असतो. चला बॅटर दाखल झालाय नवीन, संकेत. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच साहिल अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाय, ज्याने मागील मॅच अगदी एकतर्फी सामना जिंकून दिला होता. साहिलला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. आतापर्यंत फक्त 1-6 आलाय, त्यानंतर सलग विकेटचा सिलसिला. चला स्पीडअप घ्या प्लीज. सूरज, लेफ्ट हँड बॅटर संकेत ऑन स्ट्राईक. येस, भन्नाट वेगाने चेंडू रिलीज केलाय. शॉट पुल करण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉलर आहे. पूर्णपणे पकड निर्माण केले या मॅच वरती. दोन्ही टीम कंबर कसून मैदानामध्ये खेळत आहेत. प्रत्येक जण संघर्ष करतोय. संघर्षाची लढाई कोण जिंकेल? यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. 2 शतक वेगाने येत आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. दन दन कधी सीमा पार. 4 धावांसाठी होईल फरार. येतो येतो चौकार. धावा जर आपण पाहिल्या तर 10 धावा. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त. प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. कुसरून टीम, आपणास सातत्याने आम्ही प्रत्येक वेळेस वॉर्निंग देतोय. टीम मीटिंग घेऊ नका. एकूण धावा झालेत त्या 10, म्हणजे अजूनही 12 बॉल आणि 33 धावींची आवश्यकता आहे. अजूनही सामना जिवंत आहे. हे महत्वपूर्ण षटक असेल.
या षटकामध्ये धावा आल्या तर कमबॅक करेल टीम ठोंबसे, परंतु या षटकामध्ये विकेट्स आल्या तर पूर्णपणे पकड निर्माण करेल टीम कोसरुंड. महत्वाचं षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर आशिष सज्ज झालाय. 12 बॉल आणि 33 धावींची आवश्यकता आहे. रोहित आणि दादा माघारी परतलाय. साहिल आणि संकेतची ही प्रारंभिक जोडी. युवा खेळाडू, युवा सितारे या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमच खेळतायत. उडवण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. एक सिंगल. लेग वाईजच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल. बॅट ज्याप्रमाणे वेगाने फिरते, बॉल जर संपर्क झाला तर कदाचित हा बॉल आपल्याला स्टँड मध्येच पाहायला मिळाला असता, परंतु डोळे उघडे ठेवून तुम्हाला बॅट फिरवावी लागेल. संपर्क झाला तरच धावा येतात. यावेळेस पाहत राहिला आणि सोडून दिला. कशासाठी तर वाईड एक एक्स्ट्रा येते. आधीच कर्ज बाजारी आहे, त्यामध्ये एक चेंडू आपण सोडलाय. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. जेवढी डॉट्स येतील तेवढाच प्रेशर क्रिएट होईल. फटक्यांची आवश्यकता आहे. आशिष उडवण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाने बॅट फिरते. शक्तीपेक्षा युक्ती कधी श्रेष्ठ. बॅट फिरवून फायदा नाहीये. बॅट वरती बॉल यावा तरच तुम्हाला धावा मिळतील. लक्ष लक्ष आणि लक्ष हाच आमचा पक्ष. लक्ष तीक्ष्ण असावा तरच तुम्हाला धावा मिळतायत. बॉलर मात्र कौतुकास्पद कामगिरी करतोय. आशिष ऑर्डर्स फेल. 23. वेगाने हाताळलाय. ब्लॉकचा चेंडू खोदून काढलाय. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज. सूरज फेकी केले. एकच सिंगल. यावेळी स्ट्राइक एंडला बॅटर असेल तो संकेत, ज्याने मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवरती 1-4 जमा केला होता. या षटकामध्ये धावा येणं खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत 11 धावा स्कोअर बोर्डवरती लागलेत. माफ करा, 12 धावा लागलेत. मोठा फटका खेचलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक विजय वेगाने गेलाय. ऑड कॅच. अप्रतिम झेल. कोणतीही चुकी क्षेत्ररक्षकांमध्ये होत नाहीये. प्रत्येक क्षेत्ररक्षक अगदी 100% एफर्ट्स देतोय. कमालीची कामगिरी महत्वपूर्ण आहे आणि याच कामगिरीवरून तुम्ही विजय तुमचा प्राप्त करू शकता. संघ संकटामध्ये आहे. कोण संकटमोचक बनेल आणि या मॅचचं चित्र बदलेल याकडे पाहिले जाईल. नवीन बॅटर अमोल दाखल झालाय. कोणाला तरी हात खोलावे लागतील. प्रयत्न हा प्रत्येक जण करतोय, परंतु अपयश थोडस मी म्हणेल ठोंबसे टीमच्या वाटेला आलंय. चला स्पीडअप घ्या अमोल दादा प्लीज. दोन दिवसीय स्पर्धा. तब्बल 32 टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ब्लॉकोचा चेंडू अगदी हलक्या त्याने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. एकही धाव येत नाहीये. हाही बॉल डॉट आलाय. ऑर्डर्स फेल. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय. ऑर्डर्स फेल. या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय गोलंदाजी केले अफलातून. मी म्हटलं होतं या षटकामध्ये धावा आल्या तर कमबॅक होईल, परंतु याच षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केलेत. ऑर्डर्स फेल. आता षटक संपन्न होईल. शेवटचं अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये 6 बॉलमध्ये 31 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती अटॅक अटॅक आणि अटॅक. षटकारांचीच आवश्यकता आहे. बॅट फिरवा, लगी तो छगी नाही तो बर्बादी. परंतु प्रयत्न करावा लागेल. 6 बॉलची मॅच.
नाहीये, फुल ओव्हर फुल टॉस होता, थोडासा फिंगर रोल केला, स्विंग झाला, डी मध्ये चेंडू जातोय, एक सिंगल. 5-30. मागील मॅच मध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती ठोंबसे टीम, या मॅच मध्ये स्ट्रगल करते. वेळ बदलते, दिवस बदलतो, त्याचप्रमाणे खेळ देखील बदललाय. येस सर, लेट आलाय, थेट आलाय, पण एक चौकार आलाय. अजय आडो बॅटने केसलाय, ऑन साइडला अगदी स्क्वेअर लेग वरून वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल धाव घेते जर मॅच मध्ये आपण पाहिलं तर औपचारिकता राहिली आहे. स्ट्रगल केलं, पहिली मॅच जिंकलेत, या मॅच मध्ये देखील थोडासा कॉन्फिडन्स वाढला. एक सिंगल. अगदी सामना आपण पाहिला तर पूर्णपणे एका संघाच्या बाजूने, कुसरुण संघाच्या बाजूने सामना पूर्णपणे झुकला गेलाय. यानंतरचा होणारा सामना असेल बोत्रेवाडी विपक्ष विजयी संघ. बोत्रेवाडी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. तर या मॅच मध्ये विनिंग टीम, जो संघ जिंकेल त्याची टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच यायचंय. वेळ आपण खर्च करू नका, एक ग्रुप आपल्याला कंप्लीट करायचा आहे, त्यानंतर आपण पुढील ग्रुपकडे वळणार आहोत. महत्वपूर्ण मॅच असेल, अगदी रोमांचक सामना यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. करूया मरोची परिस्थिती. चला स्पीडअप घ्या प्लीज. नो साठी बघा. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे दाद केले आपण पाहणार आहोत. हा बिमर आहे की सेफ असेल, नक्कीच आपण पाहून नंतर आपण डिसिजन देणार आहोत. नक्कीच ही स्पर्धा आपण पाहिली तर ओम साई स्पोर्ट्स MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. खूप चांगलं टीम वर्क, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा टेलिकास्ट करतात. पाटण तालुक्याचं एक हक्काचं टेलिकास्ट आहे. येस, हा नो बॉल आहे, बिमर आहे, हा नो बॉल. चला स्पीडअप घ्या प्लीज. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. धावा जर आपण पाहिलं तर 26 झालेत, 26. एक चेंडू शिल्लक आहे, फ्री हिटचा बॉल. मोठा फटका खेचला आहे, परंतु या फटक्यांची आवश्यकता या अगोदरच्या षटकांमध्ये होती. परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून काय फायदा. मॅच संपली, सामना जर आपण पाहिला तर पूर्णपणे कुसरूड संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. येस, मॅच पूर्ण झाले. चला टॉस साठी प्लीज बोत्रेवाडी टीमचे कॅप्टन आणि कुसरून टीमचे कॅप्टन आपण लगेच या. कुसरून टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचंय प्लीज. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच